रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थोड़ा आवाज वाढवा थोड़ा. हॅलो. थोड़ा आवाज वाढवा थोड़ा. हॅलो. हरी सुख झाले ओ सजने, सुख झाले ओ सजने बरवा हरि तो माधव बरवा, माधव बरवा जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवली, म्हणून विठ्ठली आवली आवली म्हणून विठ्ठले आवले विठ्ठला बरवा, विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा
विठ्ठल बलवा माधव बलवा माधव कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचळ होता कृष्णाचा अवतार आनंद करती गोकुळी जन्मला सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती सदा नावाची गाठी आनंद करती सदा नावाची गाठी आनंदे नाचती होता आनंद करती तुका हरती दोष हरती करती घोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार कृष्णाचा कुंडली गौरव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज धर्मवीर सप्ताजी महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज भगवत भवानी माते हेलो हेलो जन्मला
जगद्गुरु तुकाराम महाराज
हॅलो हॅलो राम राम हॅलो 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 कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पसटला थोडा आवाज होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष आनंदाने करीती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर महायोग पीठे तटे भीम रथवर पुंडरीकाय गातो समागत तुष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगागारु प्रथम बाबा सद्गुरुदास तुकाजयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता
तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा बाब्या सुभटा अतन मुरुंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळमळून श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामाने विठ्ठल कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचर काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर प्रसंगी सेवेकरिता निवडलेला भगवंताचे महान भगवत भक्त देहुनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा चार चरणांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. विठ्ठल अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे, चार चरणांचा आहे. भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करणारा अभंग आहे. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा मौजे ग्राम वडारवाडा वासुदेव गल्ली श्री क्षेत्र तुळजापूर या पवित्र भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हे 4th वर्ष आहे. हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादानं ज्ञानोबरायांच्या तुकोबारायांच्या कृपा प्रसादानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कृपा प्रसादानं समस्त भाविक मंडळी वारकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या योगदानाने चालत असलेला हा लामोपी यज्ञ आणि या यज्ञामध्ये आजच्या काल्याच्या कीर्तनाचं पुष्प प्रसादाचं पुष्प माझ्यासारख्या पामराला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या वतीने प्राप्त झालं. त्यामुळे सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत विठ्ठल. आज अतिशय अधिकारी मंडळी उपस्थित आहेत. प्रेमळ परमार्थावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, ज्यांच्या जीवनात अखंड भगवत सेवा आहे, अशी ज्ञानीजन गुणीजन मंडळी आज उपस्थित आहेत.
धाराशिव जिल्ह्याचे वैभव असणारी ही सगळी मंडळी एकापेक्षा एक नियोजन आदरणीय आमचे परमस्नेही गुरुवर्य दादा महाराज सोनटक्के आज उपस्थित आहेत. महाराजांची सगळी संस्थेतील सर्व बाल मंडळी उपस्थित आहेत. परिसरात पंचकृषीतील सर्व गायकाची मंडळी आज इथे उपस्थित आहेत. आमचे सांगवे बाबा उपस्थित आहेत. सोबदार बाबा उपस्थित आहेत. काका विनोद बुवा दोन्ही मृदंगाचार्य अतिशय उत्कृष्ट महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य उपस्थित आहेत. दोन्ही विनेकरी बाबा अतिशय गोड दिसतात. तुम्ही सुंदर अतिशय सुंदर सेवा पाठीमागे सोबदारजी बाबा सिस्टम अतिशय सुंदर आहे. शूटिंग आज शूटिंग चालू आहे ही अतिशय सुंदर करतायत. तुम्ही सर्व श्रोते मायबाप सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालतो आणि सेवेला प्रारंभ आज काल्याचे कीर्तन आहे म्हणजे प्रसादाचे कीर्तन आहे. आज साक्षात अखिल कोट ब्रह्मांड नायक जगताचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्हाला प्रसाद देणार आहे. आज देवाकडून आपल्याला प्रसाद प्राप्त होणार आहे. याचं भान याचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. देव प्रसाद कोणाला देतो किंवा देवाचा प्रसाद कोणाला प्राप्त होतो त्याचं पहिलं कारण बघा. ज्याच्या जीवनामध्ये अखंडत्व आहे, ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची अखंड सेवा आहे, नित्य नियम ज्याच्या जीवनात आहे, ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताप्रती समर्पण आहे, ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे, ज्यांच्या जीवनामध्ये नम्र स्वरूपाची भक्ती आहे, अशाच भक्ताला भगवान परमात्माचा प्रसाद देतो. थोडक्यात सांगू का, प्रसाद कोणालाही मिळत नाही. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. जे भाविक आहेत त्यांना आजचा काला मिळणार आहे, आजचा प्रसाद मिळणार नाही. आजचा प्रसाद हा दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष संत संगी. या संतांच्या मेळ्यामध्ये संतांच्या मांदियाळीमध्ये हा काल्याचा प्रसाद तुम्हाला मिळणार आहे. काला तीन प्रकारचा केला म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याने. पहिला दही भाताचा, दुसरा हरिनामाचा आणि तिसरा जीव आणि शिवैक्याचा. विठ्ठल वारकऱ्यांच्या संगतीतच होतो म्हणून काला खाण्याकरता भाविक बनावं लागतं, वारकरी बनावं लागतं, गोपाळ बनावं लागतं. गोपाळ बनल्याशिवाय काला खाता येत नाही. ज्याला गोपाळ बनायची लाज वाटत असेल, ज्याला वारकरी बनण्याची लाज वाटत असेल, ज्याला तुळशीची माळ गळ्यात घालायची लाज वाटत असेल, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावण्याची लाज वाटत असेल, त्याला मात्र काला मिळत नाही. काल्याच्याने विषय देव जळी झाली मासे. स्वर्गातल्या देवांनी माशाचं रूप धारण केलं आजचा काला खाण्याकरता. त्या देवांना वाटलं भगवान परमात्मा ज्या वेळेला गोपाळांना काला वाटेल त्यावेळेला गोपाळ काला ग्रहण करतील, काला खातील, काल्याचा प्रसाद सेवन करतील. आणि प्रसाद सेवन करून झाल्यानंतर जे हात आहेत, हाताला जे खरकट लागतं की नाही, हाताला जेवण केल्यानंतर ते हात धुण्याकरता सरोवरावर म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर येतील. आणि मग हात धुत असताना त्यांच्या हाताला लागलेली जी काल्याची शीत आहेत ते शीत पाण्यात पडतील आणि ते खाण्याचं परमभाग्य आम्हाला प्राप्त होईल. म्हणून माशाचं रूप धारण केलं. देवाने बरोबर ओळखलं बाबा. न सांगता तुम्हा कळू येते अंत. देवाने त्यांच्या मनात ओळखलं. देवाने विचार केला, देवानो तुम्हाला गोपाळ बनायची लाज वाटली. तुम्ही जर मासे बनण्याऐवजी गोपाळ बनून माझ्या जवळ आला असता तर मी माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हाला काला बनवला असता. संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.